सगळ्यांना नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी ज्योती. कसे आहात सगळे? तर आज नवरात्रीचा तिसरा दिवस. बघता बघता कधी नवरात्रीचा तिसरा दिवस उजडला कळलं सुद्धा नाही. तर आजच्या देवीच्या रूपाबद्दल थोडंसं जाणून घेऊया. देवीचं तिसरं रूप म्हणजे चंद्रघंटा. तिच्या कपाळावर घंटेच्या आकारा एवढा चंद्र आहे, त्यामुळेच तिचे नाव चंद्रघंटा म्हणतात. देवीच्या नावात खूप प्रेम आणि तेज आहे. तिचे रूप खूप सुंदर व शांत आहे. तिची शक्ती खूप मोठी आहे. देवीची सेवा केल्याने आपल्याला यश आणि समृद्धी प्राप्त होते. मैत्रिणींनो, हे देवीच्या रूपाबद्दल तर तितकंसं खरंच आहे, पण मैत्रिणी, आपल्यातली प्रत्येक स्त्री ही खरोखर एक तेजस्वी व पराक्रमी स्त्री आहे. कारण ती आपल्या परिवाराला सांभाळून पूर्ण परिवाराला सांभाळून घेते. आपला प्रत्येक पराक्रम ती घरात जसा दाखवते तसा ऑफिसमध्ये, बाकीच्या फील्डमध्ये देखील दाखवते. खरंच देवीचे जितकेही रूप सांगितले आहे, तुम्हाला नाही वाटत का ते प्रत्येक गुण एका स्त्रीमध्ये असते? इतकं सोपं आहे का परिवाराला सांभाळून आपल्या आधी परिवाराचा विचार करणं? तर ते तितकंसं सोपं नाही. पण मैत्रिणींनो, परिवारासाठी तर आपण केलंच पाहिजे, पण तिथे आपण स्वतःचाही विचार केला पाहिजे. थोडाफार आपल्यालाही वेळ दिला पाहिजे. कारण जेव्हा आपण व्यवस्थित राहू तेव्हाच आपण आपला परिवार सांभाळू शकतो. बरोबर आहे ना? तर प्रत्येकीने स्वतःलाही वेळ द्या, परिवारालाही वेळ द्या आणि स्वतःसाठी जगायचंही शिका. तिथे सुंदर देवीचे जे काही फुलं वगैरे होती ना, ते मी पूर्ण चेंज करून घेतली आहे. पूर्ण छान रांगोळी काढून सुंदर रांगोळी अशी काढली आहे. उरलीमधले फूल देखील चेंज करून घेतले आहे. देवीचे गजरे देखील चेंज करून घेतले आहे. एका ताईंनी मला विचारलं होतं की घट बसल्यानंतर सुद्धा अभिषेक करतात का? तर नाही ताई, तो जो व्हिडिओ आहे तो पहिल्या दिवसाच्या अभिषेकचा होता. एकदा पहिल्या दिवशी अभिषेक करून जेव्हा प्रत्येक देव आपण जेव्हा बसवतो ना, त्यांना हलवायचं नाही आहे. तुम्ही तिथले फूल चेंज करू शकतात, देवाऱ्याची साफसफाई करू शकतात, त्यानंतर देवीचे गजरे चेंज करू शकता, कुंकू वगैरे लागला असेल तर तो थोडा साफ करू शकता. पण कुठेही देवांना 9 दिवस अंघोळ घालायची नाही आहे. आणि दुसरी गोष्ट, जे देव आहेत टाकाचे ते घटाजवळ बसवले जातात. जी तुळजाभवानी आहे ना, तिला मळवट वगैरे भरून आणि आंघोळ वगैरे घालून तुम्ही तिला आपले स्थान असते तिथेच ठेवायचे आहे. आणि इथे मी जी सेवा केली आहे ना, ती दिव्याची केली आहे. तर त्यामुळे मी देवीला देवाऱ्यामध्येच ठेवलं आहे. तर बघा, इथे छान अशा समया प्रज्वलित करून घेतल्या आहे. आणि सुंदर असं सकाळी सकाळी घरातलं वातावरण इतकं सुंदर वाटत होतं ना, धूपबत्ती वगैरे दाखवून. त्यानंतर श्रीसूक्तम जे आहे ना, ते मी लावलं होतं टी व्हीवर. खूप छान असं वाटत होतं. आणि जसे जसे दिवस पलटत आहे ना, तर देवीचं रूपसुद्धा चेंज होत आहे. इतकी सुंदर दिसत होती ना देवी, खूप छान वाटत होती. आणि हा पिंक कलरचा जो गजरा आहे ना, तो देवीवर खूप सुंदर वाटत होता. त्यानंतर इथे देवपूजेमधले मी फुलं वगैरे उचलून प्रत्येक देवांच्या इथे काही क्लीन करायचं असेल ते स्वच्छ करून मस्तपैकी फुलं वगैरे ठेवले आहे. त्याचनंतर छान असं मंदिर साफ करून, आजूबाजूचं सगळं साफ करून छान फुलं वगैरे ठेवून घेतलं आहे. बघा किती सुंदर वाटतो आहे देवारा. आणि खरंच नवरात्रीमध्ये आहे ना, एक ते वातावरणच वेगळं असं असतं. खूप छान वाटत होतं. आणि इथे बघा, छान असे स्वामींना ब्ल्यू कलरचे वस्त्र घातले आणि पेशवाई जी आहे ना, ते मुकुट घातले आहे. इतके सुंदर दिसत होते ना स्वामी. ह्या जे वस्त्र आहे ना ब्ल्यू कलरचे, त्याच्या स्वामी खरंच खूप 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 छान दिसतात. एकदम राजेशाही दिसतात. त्यानंतर छान असं माझं जे काही सेवा आहे ती मी संध्याकाळी करते. सकाळी मला तेवढा वेळ नाही भेटत, कारण वस्त्रांचं काम करून, देवांचं, त्यानंतर व्हिडिओ, हे सगळी कामं असतात. म्हणूनच सांगितलं आहे की स्त्री ही घर सांभाळून ऑफिस सांभाळते, त्यानंतर पूर्ण फॅमिली सांभाळत असते. तर तिला स्वतःकडे ना लक्ष द्यायला खरंच वेळ नाही भेटत. पण खरोखर थोडा वेळ स्वतःसाठी काढलाच पाहिजे. त्यानंतर बघा किती छान असे फुलं ठेवल्यानंतर आहे ना, येल्लो कपडा यासाठीच मी टाकला होता. खूप सुंदर वाटतं. कुठलेही फुलं ठेवा, येल्लो सोडून आहे ना, कुठलेही फुलं ठेवले ना, खूप छान वाटतं. त्यानंतर इथं माझी छान अशी पूजा झाली आहे. छान असे फुलं ठेवून झाले आहे. आणि बघा स्वामी किती छान दिसत आहे इथे. आणि देवीचे मळवट बघा इथं किती सुंदर वाटतं. हे 9 दिवस जसेच्या तसे राहतात. जे आपला अष्टगंध असतो ना, तो लावून जेव्हा आपण मळवट भरतो ना, तेव्हा खूप सुंदर वाटतं. आणि माझं जे नारळाला जे मी मळवट भरला आणि तो पण खूप सुंदर वाटत होतं.
मैत्रिणींनो छान छान कमेंट्स करा, चॅनलला सबस्क्राईब करा, त्यानंतर लाईक करा. तुमच्या या माझ्या याच्यामध्ये काही चुकी होत असेल तर तुम्ही मला सांगू शकतात की काय चुकत असेल, तर मी नक्की तुमच्याकडूनही शिकण्याचा प्रयत्न करेल. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि असंच आपण भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत. तर चला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.